साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। 52 दरवाजांचं शहर म्हणून ख्याती असलेल्या औरंगाबाद मधल्या संभाजी कॉलनीमध्ये आजचा खेळ रंगणार आहे। पाहूयात इथले लोक किती उत्साही आहेत। सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। औरंगाबाद मधल्या सिडको भागातील संभाजी कॉलनी विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात साधू मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅडम। नमस्कार। या परिसराबद्दल थोडी माहिती सांगा। यांचा सिडको तर्फे सर्व झी मराठी साडेमाडे3च्या टीमचं स्वागत। आम्हाला तुम्ही आल्यानंतर खूप खूप आनंद झालाय। इथल्या युवा मित्र मंडळाकडून नेहमीच आमच्याकडे सार्वजनिक कार्यक्रम होत असतात। विविध जाती धर्माचे लोक इथे राहतात आणि सर्वजण एकोप्याने गणेशोत्सव, युवा दिन, सावित्रीबाई फुले जयंती हे खूप मोठ्या थाटात साजरा करतात आणि आमचा सर्व महिलांचा सर्वांचाच त्यांना खूप पाठिंबा असतो। बरं, म्हणजे एकंदरीत खूप उत्साहाचं वातावरण असतं। अतिशय उत्साहाचं वातावरण आज सगळेजण धमाल करणार ना? एकदम धमाल करणार आहे। सुरुवात करूयात तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे साडेमाडे 3। सुरुवातीला वाटूयात टोकन्स। टोकन सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता आपल्या पहिल्या अंदाज किती या राऊंडसाठी आपल्याला 3 स्पर्धक निवडायचे आहेत आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी माझी छोटी मैत्रीण माया बरोबर आहे। तुझं नाव? प्रीती दादाराव कदम। कितवीला आहेस तू? तिसरीला। आणि शाळेचं नाव काय तुझ्या? विनायकराव पाटील प्राथमिक शाळा। बर, आणि औरंगाबाद मध्ये तू फिरायला कुठे जातेस रोज संध्याकाळी किंवा सुट्टीच्या दिवशी? कुठेच नाही। कुठेच नाही? मग खेळतेस कुठे? मंदिरात, कॉलनीतल्या मंदिरात। बर, आता ऐक, आपले हे सगळे मित्र आपल्या बरोबर आज खेळणार आहेत ना, त्यासाठी आपल्याला टोकन्स काढायची। तर यातली 3 टोकन्स मला काढून दे। डोळे मीट आणि मिक्स करून यातली 3 टोकन्स काढून दे पटकन। मिक्स कर 1 2 आणि 3। प्रीतीने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आणि आपल्या पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16। आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 43। या, अभिनंदन। आणि तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 82। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड अंदाजे किती। आपण आपल्या 3 स्पर्धकांसोबत खेळायला सुरुवात करतोय, पण त्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार सर। आपलं नाव? विजय दामोदर कदम। विजय कदम? हो सर। आमच्याकडे एक अभिनेते विजय कदम आहेत, माहिती आहे? ते कलाकार भारी आहेत। भारी कलाकार आहेत ना? पण मला सांगा, तुम्ही पण दाढीवाले, मी पण दाढीवाला, तुम्ही दाढी ठेवायचं कारण काय? दाढी ठेवायचं कारण माझ्या चेहऱ्यावर फेस होते, गाडी मॅच होते। बर, त्याच्यावर दाढी ठेवली। मॅच होते म्हणून दाढी ठेवली। बरं, मला वाटलं छत्रपतींचा वारसा काही ठेवला की काय? नाही, असं काही नाही। तसं काही नाही। बरं, मला सांगा घरी कोण कोण असतं? घरी आई, बायको, मुलं, बाळ। बर, मग काय बायको कधी चिडते सारखी दाढी ठेवली म्हणून? कधी कधी चिडते। हा, जास्त झाल्यावर चिडते। जास्त झाल्यावर एवढं काय करावं लागतं सारखं? कटिंग करणं पडतं, दाढी करणं पडतं। बर, पण मग या दाढीवरून कधी गमतीशीर प्रसंग घडलाय? गमतीशीर म्हणजे मला बरेचसे लोक असं दाढीवर विलन समजतात। विलन समजतात? जास्त वाढली का विलन समजतात। हा, मग कमी करणं पडतं। बर, मग कमी केलं की विलन समजत नाही? नाही, एवढं समजत नाही। बर, मला सांगा की औरंगाबाद मधलं आवडतं ठिकाण कुठलं तुमचं? सिटीमध्ये गुलमंडी म्हणून। मग तिकडे काय मिसेस बरोबर सारखं जात असाल खरं? जातो, शॉपिंगला नेहमी जातो त्याच्याबरोबर। बर, बघूयात आता इथे तुम्ही कसा अंदाज लावताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? सारिका देवरे। बर, आपण काय करता? मी घरीच असते। बर, आणि मिस्टर? ते प्रेसमध्ये। बर, प्रेस वर्तमानपत्रामध्ये पत्रकार आहेत ते? हां। मग सारखं फिरतीवर बाहेर जावं लागत असेल? चालेल। बर, मला सांगा की तुम्ही औरंगाबाद मध्ये कशा आल्या? म्हणजे सासर माहेर एकच औरंगाबाद की बाहेर माहेर? नाही, माहेर आहे माझा, मग सासरून इथे आम्ही, म्हणजे ते नोकरीला आहेत आणि ते आम्ही इथे राहायला आलो। माहेर कुठलं तुमचं? इथलंच आहे, औरंगाबाद। आणि सासर? सासर आम्ही खानदेशी आहेत, जळगाव जिल्हा, पाचोरा तालुक्यात। बर, मग तिकडनं इकडे कसं काय आणलं त्यांना? ते सर्व्हिसला इथेच होते। सर्व्हिसला इथंच होते? मग आम्ही इथे आलो राहायला लग्न झाल्यानंतर। बरोबर औरंगाबादला आणलेले। या सगळ्या धावा काढण्याच्या नादात ते बादच झाले औरंगाबाद मध्ये। बघूयात आता या राऊंड मध्ये तुम्ही कशी बोली लावताय, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? ममता यन्नावर। यन्नावर? रविवार, सोमवार, मंगळवार सगळे हे सगळे वार माहिती मला। यन्नावार कुठला आला?
सगळ्यापेक्षा वेगळा सगळ्यांपेक्षा वेगळा. बर, मग यांना कधी वार असतो मोकळा आठवड्यातला? शनिवार शनिवार. बर, कुठे आहेत ते जॉबला? कास्मा फिल्म बर, कंपनीमध्ये. अच्छा. आणि मग घरी कोण कोण असतं? मी, माझा मुलगा आणि आमचे मिस्टर. मिस्टर, तिघ जणच असतात. बर, मग यांना ज्यावेळेस शनिवार मिळतो मोकळा वेळ, त्या दिवशी कुठं प्लॅन ठरतो बाहेर जायचा? असं काही निश्चित नसतं. निश्चित नसतं. खुलताबादला किती वेळा जाता? कधीतरी. कधीतरी. मग खुलताबादचा विशेष काय ते आम्हाला सांगा ना, सगळ्यांना कळेल म्हणजे काय ते. खुलताबादला मारुती आहे. मारुती आहे, भद्र्या मारुती. भद्रा मारुती. आणि त्याच्या दर्शनाला शनिवारी जाता? हो कारण का यांना वार असतो ना त्या हो दिवशी. हो. बर, त्या मारुतीचं दर्शन घेऊन आलं या आठवड्यात? या आठवड्यात नाही, श्रावण महिन्यामध्ये आम्ही जातो. बर, मग आता त्याच्याकडे चांगली प्रार्थना करा की या राऊंड मध्ये मला चांगलं यश मिळू देत. बघूयात तुम्हाला किती यश मिळतंय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आता आपण जाणून घेऊयात आपल्या अंदाजे किती या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला वस्तू देणार आहे. या वस्तूची तुम्हाला किंमत सांगायची. जर तुम्ही अचूक किंमत सांगितलीत किंवा त्याच्या जवळपास जाणारी किंमत सांगितलीत तर तुम्ही विजेते व्हाल आणि तुम्ही जाल जॅकपॉट राऊंडला. पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे कसं ठरवायचं? तर ज्याची पहिल्यांदा निवड झाली तो पहिल्यांदा बोली लावेल. याचाच अर्थ सगळ्यात पहिल्यांदा बोली लावतील यन्ना वारमावशी, त्यानंतर देवरे वहिनी आणि सर्वात शेवटी विजय कदम. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर प्युरिफायर. डबल स्टोरेज कॅपॅसिटीच्या या वॉटर प्युरिफायरमध्ये तुम्ही 18 लिटर पाण्याचा साठा करू शकता. या प्युरिफायरमध्ये पाण्याचं शुद्धीकरण 4 टप्प्यांमध्ये होते. पहिल्या 2 टप्प्यांमध्ये पाण्यातील गाळ काढून पाणी स्वच्छ होतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये कार्बन ब्लॉकमुळे पाणी रासायनिक व जैविक अशुद्धीमुक्त होऊन पाण्याची दुर्गंधी मुक्त होते. व चौथ्या टप्प्यामध्ये पाण्यामुळे होणारी रोगराई पसरवणाऱ्या बॅक्टेरियांचा नाश होतो. या वॉटर प्युरिफायरची सगळ्यात पहिल्यांदा किंमत सांगतात यन्नावार मावशी. मावशी, हे घ्या 10 अंक. यातले फक्त 4च अंक तुम्हाला वापरायचे आहेत आणि याची किंमत ठरवायची. काय किंमत आहे? 1850. 1850. नक्की हो वाटते तुम्हाला तेवढी असेल किंमत? हो. बर, तरी पण मी पाठीमागे विचारतो, काय अंदाज असेल? 1450. किती? 1450. 1450. किती? 1850. 1850. इकडे 1450. तुम्हाला काय वाटतंय? बाकीच्यांच्या किमती ऐकल्यात ना, काय सांगतायत ते? हो किंमत बदलायची आहे? हो, बदलायची. बदला. काय किंमत आहे? 1650. 1650. ठाम आहे या मतावर? हो. लिहून टाकायची? हो. लिहूयात मग. देवरे वहिनी, आता तुम्ही किंमत ठरवा. काय किंमत आहे? 1950. किंमत बदलायची आहे? नाही. लिहून टाकायची मग? लिहूयात. कदम साहेब, आता तुम्ही किंमत ठरवा. हे घ्या 10 अंक. काय किंमत आहे? 1450. 1450. एकदम ठामपणे सांगितलं. ठामपणे निर्णय फिक्स. निर्णय फिक्स. मी विचारायच्या अगोदरच फिक्स. फिक्स. लिहून टाकायची किंमत? चालेल चालेल. लिहूयात मग. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर प्युरिफायरची किंमत सांगितलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा यन्नावार मावशी यांनी सांगितलेली किंमत आहे 1650 रुपये. देवरे वहिनींनी सांगितलेली किंमत आहे 1950 रुपये. विजय कदम यांनी सांगितलेली किंमत आहे 1450 रुपये. पाहूयात या वॉटर प्युरिफायरची खरी किंमत किती येते. आणि याची खरी किंमत आहे 1390 रुपये. ज्याच्या जवळची किंमत सांगितलेली होती विजय कदम यांनी, त्यामुळे ते ठरलेच विजेते. अभिनंदन. अभिनंदन, तुम्हाला मिळते हा वॉटर प्युरिफायर. आनंद झालाय का? आनंद फार झाला सर. पण तो दिसत नाहीये मला. दिसत नाही, आता भेटले ना गिफ्ट आता. कारण का दाढी एवढी वाढली, दाढीमध्ये हसणच तुमचं दिसत नाही नाही, ते दाढी आता वाढलेली आहे, काढून टाकू आता. आता काढून टाक खुशीमध्ये. चाल काढून. बर, मग आता घरी काय असणार? आनंद. घरी काय आता बायकोचा फार आनंद होईल. खूपच आनंद. बघ काय म्हणजे आता 2 महिने अजून श्रावणात दाढी वाढली तरी चालतं. नाही रे, काढलं पडेल अगोदर. बरं, चालतंय. काढ. बघूया जॅकपॉट राऊंड मध्ये तुम्ही कसे खेळताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. याच्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या सुपर मार्केट या राऊंडकडे. पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न. मी आपल्या 6 स्पर्धकांच्या व्यतिरिक्त जे प्रेक्षक इथं आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारणार आहे. आणि जो प्रेक्षक बरोबर उत्तर या कार्यक्रमाच्या शेवटी सांगेल त्याला मी आकर्षक भेटवस्तू सुद्धा देणार आहे. आणि आजचा प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न असा आहे, काळे हाड पांढरे मांस न ओळखाल तर होईल सत्यानाश म्हणजे काय? आता आपण सुरुवात करतोय आपल्या दुसऱ्या सुपर मार्केट राऊंडला. आणि यासाठी आपल्याला निवडायचे 3 नवे स्पर्धक. आणि हे स्पर्धक निवडण्यासाठी ऋतुजा माझ्याबरोबर आहे. ऋतुजा,
यातली मला 3 टोकन्स काढून दे. डोळे मीट. आणि यातली 3 टोकन्स काढून दे. एक एक दे. 1 2 आणि 3. ऋतुजानी मला 3 टोकन्स दिलेले आहेत. पाहूयात कोण आहेत 3 नशीबवान स्पर्धक जे खेळणार आहेत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आणि आपल्या पहिल्या भाग्यवान स्पर्धकाचा क्रमांक आहे 71. अभिनंदन. या. आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 85. अभिनंदन. या. आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 91. आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला दुसरा राऊंड सुपर मार्केट. आपण आपल्या 3 स्पर्धकांना खरेदीची संधी देणार आहोत, पण त्याच्या अगोदर त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार. नमस्कार, माझं नाव शालरवी शेख आहे. शेख भाभी, तुम्ही काय करता? मी दवाखाने सर्व्हिस करते सर. सर्व्हिसला आहात. काय करता? आया म्हणून काम करते. आया म्हणून आहात. आणि घरी कोण कोण असतं? आता माझी मुली आणि नातवंड. नातवंड. बर, मग नातवंडाबरोबर आजी कुठे रमते जायला? मी गार्डन मध्ये जातो. गार्डन मध्ये जाता? हा, मग ती दुकानावर जातो. सगळी सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर हा, असते? माझ्यावरती आहे. बर, बघूयात आता खरेदी या राऊंड मध्ये तुम्ही कशी करताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अलका जाधव. बर, तुम्ही काय करता? आणि गृह काम करते. गृहिणी आहात. गृहिणी. आणि घरी कोण कोण असतं? सुनबाई आणि मी आणि मुलगी सासरी गेलेली. मुलगी सासरी गेलेली आहे, पण सुनबाई आहे तिकडे. हो. बर, मग सुनबाईंबरोबर कसं काय चालतं? मस्त चालते. मस्त चालतं. हो, छान. बर, किती मुलं आहेत तुम्हाला? एकच मुलगा आहे. एकच मुलगा आहे. बर, आणि मग कधी लग्न झालं त्याचं? 2 वर्ष झालेलं. 2 वर्ष झाली. मग आता सुनबाईंबरोबर नात आहे मला. नात आहे. हो. बर, मग काय तुम्ही पण जाता गार्डन मध्ये यांच्यासारखं? हो. बर, कुठे कुठे ठिकाण? सिद्धार्थ गार्डन. बर, तुम्ही मूळच्या औरंगाबादच्या आहात? नाही, मूळ आमचं गाव पाले. पालच्या आहात. पण मग आता औरंगाबाद मध्ये येऊन किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली आहेत ना. बर, मग आता इथे खरेदीचा चांगलाच अंदाज बसला असेल. बघूयात या राऊंड मध्ये तुम्ही कशी खरेदी करताय. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? कुमुदिनी घोंगडे. बर, तुम्ही काय करता? काही नाही, हाऊस वाईफ आहात. आणि घरी घरी कोण कोण असतं? म्हणजे घरी माझी सासू सासरे, मी, माझे मिस्टर, माझे 2 मुलं. 2 मुलं. नंदेचा मुलगा. नंदेचा मुलगा. आणि हे सगळं कुटुंब एकत्र आहे सगळं? हा, एकत्र आहे. बर, या सगळ्या घरामध्ये सगळ्यांचा पसारा वेगवेगळा असेल, तो सगळा आवरताना स्वच्छता राखताना तुमचे काय नाकी न होते? बाकी नाही, म्हणजे सगळे मिळून आवरतो. मग काय कुणाकडे कुठलं डिपार्टमेंट दिलेलं असतं? नाही, तसं काही नाही. बर, पण मग घराची स्वच्छता तर झालीच, पण कॉलनीच्या स्वच्छतेसाठी तुम्ही काय मदत करता? सध्या माझे 2 मुलं असल्यामुळे माझी मदत होऊ शकत नाही, कारण दोघं लहान आहेत. बर, म्हणजे पहिल्यांदा चेअरमन वगैरे त्यांना सगळ्यांना सांगून टाकलेलं तुम्ही. पण इकडे उपक्रम होतात असे काही? हा, होतात ना. काय असतो उपक्रम? आता ग्राम स्वच्छता अभियान आदर्श मित्र मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे. हा, आणि मग स्वच्छतेसाठी तुम्ही काय करता? आमचं घरदार सगळं स्वच्छ ठेवतो. सगळं स्वच्छ ठेवता. म्हणजे आपल्या घरापासून सुरुवात केली तर आपला परिसर सुद्धा आपोआप स्वच्छ होईल. बघूयात मी स्वच्छतेविषयी का बोलतोय याच्यावर तुम्हाला सांगणार आहे का बोलतोय एवढं ते. पण त्यापूर्वी या राऊंडसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता आपण जाणून घेऊयात आपल्या सुपर मार्केट या राऊंड बद्दल. या राऊंड मध्ये मी तुम्हाला बजेट सांगणार आहे. या बजेटच्या जवळपास जाणारी किंवा अचूक तेवढीच तुम्हाला खरेदी करायची आहे, आणि तीही 1 मिनिटामध्ये. आणि तुम्हा तिघींना आज खरेदी करायची आहे ती 909 रुपयांची. आणि तुमच्या तिघींची वेळ चालू होतीये आता 3:30. करा लवकर सुरुवात. अरे हो हो हो, युद्ध चालू झालेलं आहे. लवकर लवकर, आरामात, टाळ्या. 3:30. 1 मिनिटाची वेळ संपलेली आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. खरेदीचा निकाल माझ्या हातामध्ये आलेला आहे. पाहूयात कोणी किती खरेदी केली आहे ते. घोंगडे वहिनींनी केलेली खरेदी आहे 562 रुपयांची. जाधव मावशींनी केलेली खरेदी आहे 652 रुपयांची. आणि शेख भाभींनी केलेली खरेदी आहे 739 रुपयांची, जी आपल्या बजेटच्या जवळ जाते. त्यामुळे त्या ठरल्यात विजेत्या. अभिनंदन अभिनंदन, तुम्हाला मिळते ही संपूर्ण खरेदी. काय खरेदी जिंकलात तुम्ही.
आता याची वाटणी कशी करणार? मुलींना 2 देणार, मुलांना 2 देणार, नातवंडा 2 देणार आणि माझी बहीण माग आहे तिला पण 2 देणार. माझ्यासाठी स्वतः 2 ठेवणार. सगळ्यांना वाटून टाकणार म्हणजे वाट- साहित्य. हा. बरं, पण म्हणजे बघूया. सगळं वजन माझ्यावरती आहे ना सर. सगळ्यांचं ओझं तुमच्यावरती आहे म्हणून ते मलाच ओझं कमी कमी करणार. करणार. बरं, तुम्हाला जॅकपॉट राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. याच्यानंतर आपण वळणार आहोत जॅकपॉट राऊंडकडे, पण त्याच्या अगोदर आजचा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगतोय. मी प्रश्न असा विचारला होता, काळे हाड पांढरे मांस न ओळखाल तर होईल सत्यानाश. आपल्या अंदाजे कितीचे विजेते विजय दादा आणि सुपरमार्केट राऊंडच्या विजेत्या शेख भाभी दोघेही खेळणार आहेत अंतिम जॅकपॉट राऊंड. चावी निवडण्याची संधी हवी असेल तर 1 मिनिटाचा गेम जिंकावा लागतो आणि तुमच्या दोघांचा आजचा 1 मिनिटाचा गेम खूप सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासमोर जो कोरा कागद आहे त्यावर पेन्सिलनी वर्तुळं काढायची, पण एक अट आहे बरं का, तुम्हाला हाताने पेन्सिल धरायची नाहीये, तर ती पेन्सिल तोंडाने पकडायची. जो सर्वाधिक वर्तुळं काढेल तो असेल विजेता आणि त्याला मिळेल संधी चावी निवडण्याची. समजलं? ओके. सगळेजण तयार? सुरुवात करायची. 3:30 करा सुरुवात लवकर. 3:30. थांबा थांबा. 1 मिनिटाचा कालावधी संपलेला आहे आणि आता निकाल बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा शेख भाभी. शेख भाभींनी एकही वर्तुळ काढलेलं नाहीये. आणि आता विजय दादांनी पण वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांनी अचूक म्हणाल तर फक्त 2च वर्तुळ काढलेली आहेत, त्यामुळे ते विजयी ठरले आहेत आणि त्यांना मिळते संधी चावी निवडण्याची. अभिनंदन. लाल रंगाची चावी की हिरव्या रंगाची चावी? विजय दादा, विजय तर मिळवलेला आहातच, पण आता कुठल्या रंगाची चावी निवडणार? लाल रंगाची. लाल रंगाची चावी. हो. नक्की? नक्की. आणि हिरव्या रंगाच्या चावीत असलं तर ते त्यांचं नशीब. त्यांचं नशीब. बरं, तुम्हाला काय वाटतं इकडे पाठीमागे, लाल की हिरवा? आणि हिरवा नाही का लाल? लाल हिरवा असं म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? लाल. लाल. नक्की? नक्की. निवडा मग. विजयदादांनी निवडली आहे लाल रंगाची चावी, त्यामुळे शेख भाभींना मिळते हिरव्या रंगाची चावी. बघूयात कुठल्या पेटीत आहे खजिना. चला. आपल्या आजच्या भागाचे उपविजेते ठरलेले आहेत विजय दादा, ज्यांना मिळालाय साबण. अभिनंदन. धन्यवाद सर. काय नाव विजय असून सुद्धा विजय मिळवता आला नाही. बॅड लाग आपलं. आता काय या साबणांना धुलाई करणार सगळ्यांची? चालेल. नक्की? नक्कीच करेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आपल्या आजच्या भागाच्या विजेते ठरलेल्या आहेत शेख भाभी, ज्यांना मिळालाय कलर टीव्ही. अभिनंदन. धन्यवाद सर. हिरव्या रंगाची चावी त्यांनी तुम्हाला दिली. हा. हिरवा रंग लकी आहे. लकी आहे सर. बरं, मग आता याची वाटणी कशी करणार? आता सगळ्यांना बसून बघायला लावणार. आणि पहिला कार्यक्रम कुठला बघणार? 3:30. 3:30. नक्की? नक्की. सगळ्या आळीला दाखवायचा कार्यक्रम गल्लीतच ठेवू ना सर. गल्लीत ठेवून दाखवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आता वळूयात आपल्या आजच्या प्रश्नाकडे. मी प्रश्न असा विचारला होता, काळे हाड पांढरे मांस न ओळखाल तर होईल सत्यानाश म्हणजे काय? थांबा. तुम्ही या. 1 मिनिट. तुमचं नाव? ज्योती गणेश जोशी. आणि उत्तर? उत्तर सीताफळ. अचूक उत्तर दिलंय. तुम्हाला मिळते ही भेटवस्तू. अभिनंदन. अभिनंदन.